नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी राजकीय तिढ्याची. पुण्यातील भाजपचे इच्छुक उमेदवार संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळाल्याचं कळतंय. आज वर्षा या निवासस्थानी संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि यानंतर आपण भाजपमध्येच राहणार असल्याचं स्वतः काकडे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे भाजपमधला काकडे यांचा तिढा सुटलाय, तर तिकडे नगरच्या जागेवरून काँग्रेसमध्ये नाराज असणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या संदर्भातला तिढा मात्र अद्यापही कायम आहे. आघाडीतल्या तिढ्यामुळे नाराज विखे हे उद्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं कळतंय. उद्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी 1 वाजता विखे पाटील हे भाजपात अधिकृत प्रवेश करणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती आली आहे. त्यामुळे भाजपमधला तिढा सुटला तर काँग्रेसमधला तिढा वाढला. मात्र विखे यांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. दिलीप गांधी समर्थकांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या समोरच घोषणाबाजी केली. दरम्यान भाजपचे नेते अजूनही सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल उघडपणे काहीही बोलायला तयार नाहीत. दिलीप गांधी हे भारतीय जनता पार्टीचे अतिशय उत्तम कार्यकर्ते आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी घोषणाबाजी पार्टीचे कार्यकर्ते करणार नाही. आणि दिलीप गांधी समर्थक म्हणजे भारतीय जनता पार्टी समर्थक. या पक्षामध्ये व्यक्तीचे समर्थक कधीच नसतात आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता अशा पद्धतीने घोषणाबाजी कधीही करणार नाही. कोणत्या क्षेत्रामध्ये कोणाला तिकीट द्यायची हे तर शेवटी कार्यकर्त्यांशी चर्चा होईल, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होईल. तिकडे कुठे तिढा सुटतोय तर कुठे तिढा वाढतोय. माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर शरद पवार यांनी रीतसर माघार घेतली. कुटुंबियांच्या सूचनेमुळेच आपण इथलं तिकीट घेऊन निवडणूक लढवण्याचं आपण रद्द केल्याचं पवार सांगत असले तरी पराभवाच्या भीतीपोटीच पवार यांनी माढ्यातून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. पवार उभे राहणार नाहीत, रोहित पवार उभे राहणार नाहीत, शरद पवार उभे राहणार आहेत. बघितलं, शरद पवार 15 दिवसांपूर्वी काय म्हणाले होते? शरद पवार उभे राहणार आहेत, शरद पवार उभे राहणार आहेत, शरद पवार उभे राहणार आहेत. आपण माढ्यातून लढणार असल्याची घोषणा करणाऱ्या पवारांनीच आता चक्क माघार घेतली आहे. कारण काय तर म्हणे प्रचाराची राष्ट्रीय जबाबदारी आणि पवार कुटुंबातून मिळालेली नकार घंटा. की या नव्या पिढीच्या मुलाला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. दरम्यान मोहिते पाटील समर्थकांच्या नाराजीला घाबरून पवारांनी माढ्याच्या लोकसभा मैदानातून माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. किंबहुना माळशिरस तालुक्यामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांना तिकीट डावललं आणि म्हणून तिथल्या तालुक्यातल्या अनेक कार्यकर्त्यांची नाराजी होती आणि पवार साहेबांना बहुतेक समोर पराभव दिसत असेल आणि त्यामुळे त्यांनी बहुतेक माघारी घेतली असेल. माझ्या दृष्टीनं हा भारतीय जनता पक्षाचा पहिला विजय असं माझं मत आहे. शरद पवारांना मात्र हा आरोप मान्य नाही आहे. मी सलग 14 निवडणुका जिंकल्याची आठवणही पवारांनी यावेळी करून दिली आहे. मी माघार घेतली, मी 40 झालं वगैरे. माझ्या पुढचं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर.
भर घाला आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी कोणती टाकलेली याच्यावर. त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही, आत्ताच वाटण्याचं काय कारण मला काही समजत नाही. माढ्यातून पवारांनी स्वतः माघार घेतली असली तरी तिथून विजयसिंह मोहिते पाटील लढणार की त्यांचे पुत्र रणजित सिंह हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलंय. पक्षाचे प्रदेशाध्यक्षच हा निर्णय घेतील असं त्यांनी सांगून टाकलंय. विजयसिंह मोहिते पाटील आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांची विचारविनिमय करून त्यांच्याकडून 1 किंवा 2 अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संबंधीसुद्धा मी प्रदेश अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रीफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल. कोणी काहीही म्हणो, पण पवारांनी माढ्याची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिथल्या मोहिते पाटील समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. माढा आणि शरद पवारांना पाडा असे मेसेजेस मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. हे वास्तव देखील नाकारता येणार नाही. त्यामुळे पवारांच्या माढ्यातील माघारीला हे तर कारण ठरलं नसावं ना, या विरोधकांच्या शंकेला बराच वाव आहे. असो, पण आता माढ्यातनं समजा मोहिते पाटलांना उमेदवारी मिळाली तरी त्यांनाही पक्षांतर्गत गटबाजीचा मोठा सामना करावा लागू शकतो. ब्युरो रिपोर्टसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान शरद पवार यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी कशा प्रकारे टोला हाणलाय पाहू. मला असं वाटतं की हा भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या युतीचा एक मोठा विजय आहे. आज ज्या प्रकारे देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोदीजींना समर्थन मिळत आहे. मोदीजींनी मागच्याही काळात सांगितलं होतं की शरद पवारजी हवा का रुख भाप लेते हैं, आणि मला असं वाटतं की त्या हवेचं रुख काय आहे हे पवार साहेबांनी त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. मला असं वाटतं की हा आमचा एक मोठा विजय आहे. तर इकडे शरद पवार यांच्या निर्णयानंतर बारामतीकरांना काय वाटतंय तेही आम्ही जाणून घेतलं. माढ्यातनं निर्णय जे घेतला होता ते चांगला होता, पण आता जी त्यांनी घेतलेला नाही ते बाकीच्या ठिकाणी फिरण्यासाठी योग्य निर्णय घेतलेला आहे. पवारसाहेब महाराष्ट्रात कुठेही उभा राहिले तरी ते 100% चांगल्या मताने निवडून येणारच, परंतु त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या दृष्टीने ते आज खूप ज्येष्ठ नेते असल्यामुळं ते योग्य तेच निर्णय घेतात. प्रत्येक मतदारसंघातली जी गणितं त्यांना जी माहीत आहेत त्या गणिताचा त्यांनी वापर केला तर आणखी बरेच मतदारसंघ राष्ट्रवादीचे ते जिंकून देऊ शकतात. त्यामुळे त्यांनी पूर्ण विचारपूर्वक हा निर्णय घेतला असेल असं मला वाटतं. इकडे मनसेच्या इंजिनाला डबेच उरले नाहीत अशी स्थिती आहे. कारण मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांची आज घरवापसी झाली. म्हणजेच मुंबईतल्या शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोनावणे यांच्या हाती शिवबंधन बांधलं गेलं आणि त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला. त्यामुळे मनसेचा एकमेव आमदार सुद्धा आता शिवसेनेच्या गळाला लागलाय. मनसेचा सुपडा साफ झालाय. सोनावणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातले मनसेचे आमदार आहेत. खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळेला शिवसेनेनं उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी मनसेत प्रवेश करून ही निवडणूक जिंकली होती. मात्र आता राजकीय दिशा ओळखत त्यांनी वेळीच मनसेला अलविदा केलाय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मला सन्मानपूर्वक तिकीट दिले. मी विधानसभेमध्ये आमदार झालो. 4.5 वर्ष प्रचंड विकासाचा स्रोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळेला संघर्ष होत गेले आणि माझ्या लक्षात आलं की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सहकार याच्यामध्ये वारंवार कार्यकर्त्यांचे पराभव होत असताना तिथं मजबूत संघटना पाहिजे. आणि माझ्यासमोर राष्ट्रवादी आणि शिवसेना या प्रबळ संघटना माझ्या कार्यकर्त्यांसमोर संघर्ष करताना मला दिसल्या. आणि या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी स्वगृही जाण्याचा मी निर्णय केला. तुमच्याबरोबर संघर्ष झाला तो आमची दुश्मनी सुद्धा पाहिलेली आहे आणि दोस्ती सुद्धा बघितलेली. काय आजमावायचं तर बघा. पण जर का नुसते आपण भांडत राहिलो असतो, समजा आपण युती नसती केली तरी काय शिरूर जिंकलो नसतो, तरी काय जुन्नर जिंकलो नसतो, हे तर जिंकलोच नसतो. पण देशाचं राजकारण म्हटल्यानंतर आपल्या बोडक्यावरती कोण बसलं असतं, ते परवडलं असतं आपल्याला.
इकडे सोलापूरमध्ये आणखीनच वेगळी स्थिती. सोलापूरची निवडणूक यावेळेला चांगलीच रंगतदार होणार, कारण वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर काँग्रेसतर्फे सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते. मात्र आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे आणि त्यामुळे भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात पाहायला मिळणार असं आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय. दरम्यान आंबेडकर यांच्या या संकेतानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी काय म्हटलं पाहूयात. सोलापूरमधून लढणार आम्ही. लक्ष्मण मानेंनी जाहीरच केली त्याच्यामुळे आता अधिकृतरित्याने काय अजून आहे, त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूरमधून लढणार आहे. यादी आली की त्याच्यामध्ये माझं नाव अजून निश्चित झालं नाही. अजून सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग व्हायची आहे, इलेक्शन कमिटीची मीटिंग व्हायची आहे आणि आमची डिसिप्लिन पार्टी आहे. जोपर्यंत आम्हाला राहुल गांधीच्या शिक्क्यानिशी आमची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार नसतो. प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी काय बोलाल? सोलापूरमध्ये येऊन तुमच्या विरोधात निवडणूक लढवण्याची भाषा करतायत. आता नो कॉमेंट. इकडे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी निश्चित झाली. शिवेंद्रराजे यांच्या दिलजमाईनंतर आता उदयनराजे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यावेळेला नरेंद्र पाटील हे माझे मित्र आहेत आणि त्यांच्यामुळेच मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलं. तसंच चित्रपट अभिनेते रजनीकांत यांचं उदाहरण देत त्यांनी कॉलर उडवत दिस इज माय स्टाईल अशी मिश्किल प्रतिक्रियाही दिली. दरम्यान उदयनराजे यांनी माझी भेट झालीच नाही असं स्वतः नरेंद्र पाटील यांनी म्हटलंय. इकडे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीनं त्यांच्या नवी मुंबईतल्या बालेकिल्ल्यात येऊन जोरदार सभा घेतली. यावेळेला उदयनराजे यांनी जोरदार फटकेबाजी केली. मगाशी आमच्या मित्रांनी आता ठीक आहे बोलता बोलता त्यांनी उल्लेख केला की थोडंसं आवरलं पण चालतंय तेवढं पाहिजेच. ते म्हणाले सातारचे लोकसभेचे उमेदवार चालतंय हो उदयनराजे काय आणि शिवेंद्रराजे काय, नाण्याच्या दोन बाजू आहेत लक्षात घ्या. त्यामुळे त्याची काळजी नाही तर उद्या परत हेडलाईन आलं असतं संपूर्ण की शिवेंद्रराजे यांचं असं. काय फरक पडत नाही, त्यांची इच्छा असली तर त्यांचंही स्वागत आहे या लोकसभेसाठी उभं राहावं. 2019च्या लोकसभा निवडणुकांच्या तारखांवरूनही वाद सुरू झालाय. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये निवडणुका ठेवल्यानं मुस्लिम समाजातल्या काही जणांनी नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्याचा आणि डाव खेळल्याचा काही जणांचा आरोप आहे. 543 पैकी 163 लोकसभा जागांवर रमजानच्या महिन्यामध्ये मतदान होणार आहे. खास करून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधल्या जास्त जागांचा यात समावेश आहे. 5 मे पासून रमजान सुरू होतोय. 6, 12 आणि 19 मेला होणाऱ्या 3 टप्प्यातल्या मतदानाला विरोधकांनी आक्षेप घेतलाय. उपवास आणि भयंकर उकाड्यामुळे मुस्लिम मतदार कसे तासनतास मतदानासाठी रांगेत उभे राहतील असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलाय. या मुद्द्यावरून कशा पद्धतीनं राजकारण रंगू लागलंय तेही पाहूया. 6 मई से रमज़ान का मुबारक महीना शुरू हो जाएगा और जाहिर सी बात है मुसलमान भी इस मुल्क का बाइज़्ज़त शहरी है. करोड़ों की तादाद में मुसलमान भी वोट देने निकलता है और रमज़ान में उससे वोटिंग परसेंटेज पे असर पड़ जाएगा. रोज़ा रहकर दिन में कामकाज नहीं करते, मेहनत मजदूरी नहीं करते हम लोग, कि हम रोज़ा भी रहते हैं, काम भी करते हैं, रात में जाके तरावी की नमाज भी पढ़ते हैं. तो ये लोग हमको हमारे ईमान को क्वेश्चन ना करें. जो रमज़ान रखते हैं, इबादत करते हैं, उनको कोई आपत्ति नहीं है. उनको बहुत आपत्ति है. उस समय तो होली भी आ रही है, कुछ दिन बाद चैत की नवरात्रा भी आ रही है. तो इसका मतलब क्या है? तो दर्जनों चुनाव त्योहार के समय होते हैं. तो ये जो लोगों ने सवाल उठाया है,
ये उनकी हताशा है। हे सगळे आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यानंतर निवडणूक आयोगानं मात्र या सगळ्या विषयाबद्दल एक स्पष्टीकरण दिलंय। निवडणूक आयोगानं म्हटलंय की रमजानचा संपूर्ण महिना निवडणुकीतून वगळणं हे अशक्य आहे। रमजान काळातील कोणत्याही शुक्रवारी मतदान होणार नाहीये, शिवाय ईदच्या दिवशी सुद्धा मतदान होणार नाही। तिकडे नवी दिल्लीतल्या एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरून भाजपवर घणाघात केला। मात्र भाजपवर टीका करताना राहुल गांधी यांची जीभ मात्र घसरली। भाषणाच्या दरम्यान त्यांनी कुख्यात दहशतवादी आणि पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अझर याचा उल्लेख ज्या पद्धतीनं केला त्यामुळे भाजपला घेरण्याच्या नादात राहुल गांधी स्वतःच अडचणीत सापडले। अब ये 56 इंच वाले छाती वाले, आपको याद होगा जब इनकी पिछली सरकार थी तो एयरक्राफ्ट में मसूद अजहर जी के साथ बैठकर, जो आज नेशनल सिक्योरिटी एडवाइजर हैं अजीत डोवल, मसूद अजहर को जाकर कांदाहार में हवाले करके आ गए थे। अर्थात यापूर्वी दिग्विजय सिंहांनी सुद्धा अशाच प्रकारचं वक्तव्य केलं होतं। बातमी आहे पद्म पुरस्कारांची। आज दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं आणि या पद्म पुरस्कारांच्या मध्ये महाराष्ट्रातल्या काही खास रत्नांचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आला। विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या 56 मान्यवरांचा आज पद्म पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। यात अमरावतीच्या कुपोषित भागामध्ये काम करणारं डॉक्टर कोल्हे दाम्पत्य यासह महाराष्ट्रातले अतिशय ज्येष्ठतम नाट्यकर्मी वामन केंद्रे यांचाही पद्मश्री देऊन सन्मान करण्यात आला। तसंच शंकर महादेवन, शिवमणी, कबड्डीपटू अजय ठाकूर, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि प्रभुदेवा यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। या सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन। यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये आज इथे थांबूयात। थोड्याच वेळात मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा।